गणपती बाप्पा मोरया. कलानगरचा महागणपती उत्सव 2024. गणपती बाप्पा म्हटलं की लहान बाळांपासून आई बाबांपर्यंत, काका काकूंपासून मामा मामीपर्यंत आणि आजी आजोबापर्यंत सर्वांचे लाडके दैवत म्हणजेच गणपती बाप्पा. आणि आज आपण इथे जमलेलो आहोत गणपती उत्सवाच्या पूर्वचर्चेसाठी. कलानगरचा महागणपती कलानगर गणेशोत्सव मंडळ च्या येणाऱ्या 7 सप्टेंबर 2024 रोजी गणरायाचं आगमन होतंय आणि त्या आगमनाच्या पूर्वचर्चेसाठी आणि आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत सुनील तोडकर दादा, प्रशांत सपाटे दादा, जयवंत मेहतर दादा, रमाकांत वाळवेकर दादा आणि शिवाजी सुर्वे दादा. तर हे सर्व आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि ही चर्चा सर्व गणेश भक्तांपर्यंत पोहोचावी याचसाठी या व्हिडिओचा अट्टहास आहे. तर आम्ही काही ते चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम माझा सर्वांना एक कॉमन प्रश्न आहे, तुम्हा प्रत्येकाचं कलानगर महागणपतीसोबत नेमकं नातं काय? लहानपणापासून आजच्या वयाच्या 59व्या वर्षापर्यंत लहानाचं मोठं ज्या भागात झालो त्या भागासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या भागातल्या लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही या गणपतीची स्थापना 1978 साली एका छोट्याशा गल्लीत आम्ही याची स्थापना केली आणि आता याचं स्वरूप हे कोल्हापूर जिल्ह्यात एक नामवंत गणपती या स्वरूपात आज याचं प्रसिद्धी पावलेली आहे. म्हणून आम्हाला असं वाटतंय की या गणपतीसाठी आम्ही जीवनात आमचं जीवन असूसपर्यंत आम्ही जे काही आम्हाला शक्य होईल हे गणपतीसाठी आम्ही करणार. वा, खूपच छान. प्रशांत दादा, हाच प्रश्न मी तुम्हालाही विचारतो. कसं आहे, तुम्ही जसं म्हटला आईपासून बाळापर्यंत आणि मामा मामीपासून काकापर्यंत, जसं दैवत आपलं सर्वांचं असं श्रद्धास्थान असलेलं गणपती, त्यामुळं आपसुकच ह्या ज्येष्ठ मंडळींच्या माध्यमातून कलानगर गणेशोत्सव अतिशय दिमाखात साजरा केला जायचा. त्यामुळं आमच्या वयाच्या काळातही आम्ही ज्यावेळी 10वीच्या दरम्यान असो त्यावेळी त्याबद्दल ओढ निर्माण झाली आणि त्या ठिकाणी आपसुकच आम्ही कलानगर गणेशोत्सवला जॉईन झालो. तेव्हापासूनचं एक वेगळं नातं, जसं आईचं बाळाचं असतं, समुद्राचं किनाराशी असतंच, आकाशाचं धरतीशी असतं आणि त्या मातीशी असतं, तसंच आमचंही नातं या कलानगरशी अतिशय आत्मिकतेनं, सात्विकतेनं आणि धार्मिकतेनं आणि जसं हृदयाच्या आत्मा जसं म्हणू तसं नातं आमच्या या कलानगर गणेशोत्सव महागणपतीशी जोडलेलं आहे. अरे वा, खूपच छान. हाच प्रश्न मी रमाकांत वाळवेकर दादांनाही विचारतो. 1978 साली ही गणपतीबद्दल आम्हाला अशी ओढ निर्माण झाली सर्वांना. आता आम्ही ज्येष्ठ झालो आहोत, ज्येष्ठ कार्यकर्ते झालो आहोत, पण आम्ही लहान होतो. गणपती बसवताना आम्हाला किती किती संकटांचा सामना करायला लागला आणि कसं कसं ते बसवत गेलो आम्ही आणि ते कसं कसं मोठं स्वरूप प्राप्त होत गेलं ते परमेश्वरालाच माहीत. पण आम्ही सातत्यानं तो प्रयत्न केला आणि गणपतीचं एवढं मोठं स्वरूप प्राप्त झालं आणि सुरुवातीपासून आम्ही त्या गणपतीमध्ये आम्ही सगळे जे आता इथं बसलेलो आहोत आणि अगदी स्वतःचे एफर्ट्स स्वतःच मेहनत करून स्वतःच काम करून गणपतीची स्थापना करून आणि गणपती असं थोडा 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 दरवर्षीनं मोठा करण्याचा आम्ही प्रयत्न करत इतकं मोठं केलं. आता तुम्हाला सांगायला अगदी कौतुक वाटतंय की इचलकरंजीमध्ये यावेळेला आमचं अगदी छोटंसं मंडळ होतं. छोट्या मंडळामध्ये महाप्रसाद घालायची प्रथा इचलकरंजीमध्ये कोण पाडली असेल तर ते कलानगरच्या महागणपतीने पाडलेली आहे. तर महाप्रसादाची सुरुवात इचलकरंजीमध्ये, गणपतीला महाप्रसादाची सुरुवात आमच्या कलानगर महागणपतीच्या माध्यमातून झालेली आहे. आणि गणपतीचं नातं आमचं असं आहे की त्या गणपती बाप्पानं आमच्या कलानगरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक युवकाला, प्रत्येक लोकांना काय कमी ठेवलेलं नाही, प्रत्येकाला भरभरून दिलेलं आहे. म्हणून सगळे लोक, अगदी महिला असतील, लहान मुलं असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, सगळे हिरिरीने भाग घेतात आणि ते सगळे भाग घेतात म्हणून ते इतकं दिमागदार इतकं मोठं होतं. म्हणून आम्ही त्या गणपतीशी आमची नाळ जोडलेली आहे आणि ती सगळा भाग आमचा त्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन तिथे जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून त्या गणपतीचं इतकं महात्म्य आहे की आमचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती आहे. आणि वैयक्तिक माझा विषय जर म्हणाल तर मला सुद्धा त्या गणपतीनं भरभरून दिलेला आहे आणि मला सुद्धा तो गणपती पावलेला आहे. म्हणून गणपती सेवा ही आमच्या हातून घडावी अशी त्या गणपतीला मी मागणी करतो. जयवंत मेहतर दादांना माझा तोच प्रश्न आहे
की तुमचं आणि कलानगरचा महागणपतीचं नेमकं नातं काय आहे? मी वयाच्या 10 वर्षाचा होतो तेव्हापासून आम्हाला आमचे सुनील भैया तोडकर यांनी आम्हाला मंडळात समाविष्ट करून घेतले. 40 वर्षाला आम्ही त्यांची गणपती सेवा करतो आहे आणि गणपती बाप्पानं आम्हाला भरपूर असं भरघोस आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि हा कलानगरचा गणपती म्हणजे नवसाला पावणारा गणपती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धन्यवाद दादा. आणि हाच प्रश्न शिवाजी सुर्वे दादा मी तुम्हालाही विचारतो की तुमचं आणि कलानगरचा महागणपतीचं नेमकं नातं काय? कसं आहे, 1978 पासून या गणपतीची स्थापना झालेली आहे. मला वाटतं वयाच्या 16-17 वर्षापासून मी या गणपती म्हणजे सेवेमध्ये रुजू आहे. याच्यामध्ये एक बाहेरच्या गल्लीतला मी असून कलानगराशी माझी नाळ जुळली त्यावेळेला. आणि त्यावेळेपासून मी आता गणपती उत्सव म्हटल्यावर लहान मुलांचा आवडता विषय. त्यामुळे आम्ही लहानच होतो त्यावेळेला काही कार्यकर्ते संघ घेऊन त्या ठिकाणी आम्ही मारुती देवळामध्ये स्थापना केली. कारण ती ओढ होती आम्हाला, गणपती बाबा असावा ही ओढ होती आमच्यामध्ये. त्यामुळे मी माझी एक सवंगडी 2-4 घेऊन आपण पहिला स्थापना केली. त्यामध्ये रमेश वाळेकर होते, नंतर भैया आले, बाकीचे आमचे नंतर मुलं आले. त्यामुळं आमची श्रद्धा बसली त्याच्यावर. मुळात ही आवड असल्यामुळं त्याच्यावर श्रद्धा बसली. लहान मुलांचा आवडता सण म्हणजे गणपती, त्याच्यामुळं ते मुळात श्रद्धा बसली. त्याच्यामुळं आम्ही ते श्रद्धेनं त्यानंतर त्याचा हे वाढवला. त्या मंदिरपासून आम्ही मग गणपती गल्लीमध्ये आणला. तिथेच रोपाचं रोप कसं जसं आपण छोटंसं लावतो तसं रोप ते वाढत वाढत गेले. आणि आता सध्या जर बघितलं तर काय म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आता नामवंत गणपती अशी याची प्रथा झालेली आहे. फार मोठ्या स्वरूपामध्ये आता कलानगर महागणपती उत्सव चालू आहे सध्या. तर पूर्वीपासून श्रद्धा आमची आहे. मी एक वेगळ्या गल्लीतला असून सुद्धा कलानगर सारख्या विभागामध्ये मी रुजू झालो आणि त्या आता गणपतीचं रोपटं एक मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि आमची त्याच्यावर फार श्रद्धा आहे. शिवाजी सुर्वे दादा खूपच छान बोललात तुम्ही. तर माझा अजून एक असा प्रश्न आहे तुम्हा सर्वांपैकीच की दरवर्षी कलानगरचा महागणपती म्हटलं की काहीतरी वेगळं असतं. म्हणजे कधी तुम्ही भिंत चालवता, तर कधी तुम्ही एक महल बनवता. तर असे वेगवेगळे गोष्टी तुम्ही आणत असता. तर यावर्षी म्हणजेच कलानगरचा महागणपती उत्सव 2024चं वेगळेपण काय आहे? दरवर्षी आम्ही जे मोठे मोठे सेट उभा करणे किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे डेकोरेशन करणे असं काम आम्ही दरवर्षी करत असतो. एक लोकांना चांगलं काय तर द्यायचा प्रयत्न आमचा सातत्यानं आमच्या कलानगर युवक मंडळाचा असतोच. पण यावर्षी वेगळेपण असं केलं आहे आम्ही की एक शीश महल असं उभा केलेला आहे. यावर्षी शीश महलचा असं सेट उभा केलेला आहे. तो शीश महलचा सेट आमच्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून बनवायचा आम्ही प्रयास करतोय. तर त्याच्यामध्ये आमच्या गल्लीतलीच जी मुलं आहेत ती मुलंच त्याचं डिझाईन केलेले आहेत, इंजिनियर आहेत. त्यातलं जे बाकीचं जे काय डेकोरेशन वगैरे आहे ते आमच्या गल्लीतल्याच मुलांनी सगळं केलेलं आहे. ही जी गल्लीतली सगळी मुलं जी आहेत सुतारकाम गल्लीतल्या मुलांनीच केलेलं आहे. क्या बात तर आहे. गल्लीतल्या सगळ्या मुलांना तिथं वर्क करायला चान्स दिलाय आणि त्या गणपतीच्या माध्यमातून त्या मुलांना फोकस करायचं काम यावर्षी आमच्या कलानगर युवक मंडळानं करायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामुळे वेगळं पण असं आहे की यामध्ये ती मुलांना पण एक आर्ट करायला, एक कला करायला किंवा एक वेगळ्या पद्धतीची त्यांच्या अंगातली जी काही कला आहे ते दाखवायला पण एक त्यांना आम्ही चान्स दिलेला आहे. आणि ती सगळी मुलं मेहनतीने काम करतायत आणि अगदी चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि मी आता इथं बोलतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने ती मुलं काम करतायत. मुलांच्या संकल्पना चांगल्या आहेत, सगळी मुलं एकत्र येत आहेत आणि इतकं काम चांगलं व्हायला लागलंय. आमच्या कलानगरमध्ये जे आता शीश महल आम्ही उभा केलेला आहे तर खरोखर सर्वांनी तो शीश महल बघायला भेट द्या, एकदा येऊन पहा. कारण आमच्या गणपतीचं असं शीश महल जरी अट्रॅक्ट असला तरी आमच्या गणपतीमध्ये पारंपरिक पूजा दररोजच्या वेगवेगळ्या पूजा ह्या अगदी छान पद्धतीने अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जातात. रोजच्या पूजेला तुम्ही भेट देत जा की तुम्हाला सगळं आमच्या गणपतीचं
जे काय आहे ते सगळं मिळून जाईल. आणि तुम्हाला आमचे जे कार्यक्रम असतात गणपतीचे शास्त्रोक्त पद्धतीचे ते रोज वेगवेगळे तुम्हाला बघायला मिळतील. सगळेजण तुम्ही रोजच्या रोज आमच्या गणपतीला भेट देत जा आणि येऊन तुम्ही तिथं दर्शनाचा लाभ घेत जावा, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. याचमध्ये काही तुम्हाला बोलायचं आहे प्रशांत दादा? तसं आता तुम्ही म्हटला की नाविन्य काय या वर्षीचं. प्रत्येक कसं आहे, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. कसं आहे, या कलानगर महागणपतीचं ह्या वर्षीचं नाविन्य जर काय म्हटलं तर आपल्याला मागं जावं लागेल कलानगर मंडळाच्या ह्याच्यामध्ये. साधारणतः मारुती मंदिरच्या पटांगणामध्ये सुरुवात झालेली ही, नंतर कोकाटेंच्या घरापाशी, नंतर गोरवाड्यांच्या घरापासून रोडपर्यंत येत असताना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ज्येष्ठांच्या त्या वेळच्या कार्यकारिणीच्या ह्याच्यातून साधारण गणपती बसवणे, त्यावेळेच्या एक 9 दिवसाचा कार्यक्रम असायचा. नंतर ज्यावेळी आमचा रोडला आला, मोठ्या रोडला आला, त्यावेळी आम्ही यांत्रिक देखाव्यामध्ये भर दिला. यांत्रिक देखाव्यामध्ये भर देत असताना त्यामध्ये आपली इचलकरंजी सिटी ही टेक्स्टाईल सिटी असल्याकारणानं आम्हाला त्या यांत्रिक देखाव्यासाठी लागणारे गिअरबॉक्स असतील ते आम्ही सर्व मंडळी स्वतःच, त्या मंडळाचे सर्व सदस्य असतील ते आम्ही स्वतः बनवत होतो. आणि पुढं जाऊन आमच्या मंडळातील सर्व सदस्य मग यांत्रिक देखाव्याबरोबर नेपथ्यावर भर द्यायला लागलो. नेपथ्याबरोबर साऊंडिंग, ध्वनिमुद्रण कसं असावं या पद्धतीनं आम्ही त्यामध्ये लक्ष द्यायला लागलो. आणि या टोटल शाहू स्कूलपासूनच्या या सुर्वेनगरपर्यंत अनेक मंडळं त्या ठिकाणी यांत्रिक देखावे करत असल्यामुळे इचलकरंजीतील ओघ त्या ठिकाणी वाढला. आणि साधारणतः कोरोनाचा काळ आल्यानंतर कन्सेप्ट ही मंदिराची आली, त्यावेळी यांत्रिक देखाव्याला थोडा फाटा पडला. आणि त्यावेळीचं जे 9 दिवसाचे 9 कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घ्यायला लागलो, जे आमच्या नंतरचे आम्ही भैया, रमाकांत अण्णा, शिवाजी अण्णा यांच्यानंतर आमची पिढी आणि आमच्यानंतर एक खालची तिसरी पिढी ज्यावेळी कार्यरत झाली, त्यावेळी त्यांच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी, कलानगर म्हटल्यावर आमच्या प्रत्येक मुलांच्या जर बघितला तर एक क्रिएटिव्हिटी वेगळी आहे, एक नाविन्यता आहे. आणि ती नेहमीच आमच्या कलानगर मंडळानं नेहमीच जोपासलेली आहे, प्रत्येक वर्षी जोपासलेली आहे. त्या वर्षीपासूनचं ज्यावेळी मंदिराची प्रतिकृती आली तर त्यावेळी दैनंदिन मग पूजा अर्चा असेल, काही त्या ठिकाणी महाभोग असेल, काही वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतील, ती वेगवेगळ्या दिवशी ती वेगवेगळी व्हायला लागली. मग त्यानंतर परत आम्ही आतल्या गाभारा मोठा रोड कमी पडू लागल्यामुळं आणि इतकी गर्दी वाढायला लागल्यामुळं परत आम्ही आतमध्ये मैदानमध्ये घेतला आणि अतिशय भव्य प्रतिकृती त्या ठिकाणी सुरुवात झाली या गेली 4-5 वर्षात कलानगर महागणपती या बॅनरखाली. आणि रोजचं जर तुम्ही बघायला गेलात तर रोजचा दिवस हा ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी गाभारा असेल, गणपतीचं रूप असेल, सभामंडप असेल, हा वेगळ्या कन्सेप्टेड, वेगळ्या संकल्पनेत, वेगळ्या क्रिएटिव्हिटीमध्ये आणि टोटली आमच्या मंडळातील सर्व सदस्य असतील, महिला असतील, यांनी एफर्ट्स घेऊनच त्या ठिकाणी ते तुम्हाला रोज तुम्ही आला तर रोज नवीन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. मग ते गणपतीचं रूप असेल, तुमचं समोर मांडलेले आरास असेल, बाहेरील बाजूचं टोटली तुमचं अंगण असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला एक नवीन नाविन्य दिसेल. आणि तसंच ह्या पद्धतीनं ह्याही वर्षी उच्च स्तर आम्ही गाठलेला आहे आमच्या ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि टोटली ह्या वर्षी आम्ही मंडळाचे सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी म्हणजे कोणीही बाहेर, म्हणजे आपण म्हणतो की पेमेंट केलं आणि घेऊन आला, असं नाही. हे स्वतः बनवून यावर्षी आम्ही ते शीश महल ही प्रतिकृती या ठिकाणी बनवतोय. त्यामध्ये तुम्हाला सुतार असेल, कार्पेंटर असेल, तुम्हाला इंजिनियर आमचे जे आहेत, त्यामध्ये डिझाईनपासून टोटल इलिव्हेशन त्या ठिकाणी जे मॅपिंग आहे ते सर्व टोटल आमच्या मंडळातल्या मुलांनी केलेलं आहे. आणि तुम्हाला खास करून आवर्जून सांगतो, गणेश भक्तांना आमच्या इचलकरंजी तमाम महाराष्ट्रातील जे कानाकोपऱ्यातनं आमचं नेहमीच बघायला येत असतात, त्याची आता व्याप्ती वाढलेली आहे. फक्त हा कलानगर समित, इचलकरंजी समित हा राहिलेला नाही गणपती, तर आमचा हा जिल्ह्याच्या बाहेर हा गणपतीचं एक प्रस्थ पुढं गेलेला आणि इतका ओघ त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. तर ह्या वर्षीही हा शीश महल पाहण्यासाठी आवर्जून आपण सर्व गणेश भक्तांनी यावं. आणि एक श्रद्धा काय असते, एक भाव काय असतो, एक भक्तिमय वातावरण काय असतं, हे या तुम्हाला निश्चित वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रूपातलं गणपतीचं कशी मांडणी केलेली असते हे तुम्हाला निश्चितपणाने या कलानगर महागणपती दिवशी दर्शनाला आला. ज्या दिवशी पहिल्यांदा जो गणपती दर्शनाला येईल तो शेवटपर्यंत रोज येणार, एवढी गॅरंटी आम्ही या निमित्तानं निश्चित यावर्षी आम्ही देऊ. वा, धन्यवाद सर. तुम्हा दोघांच्याही उत्तरातून मला हे लक्षात येतं, हे जाणवलं की युवा वर्ग
म्हणजे आताच्या काळात युवा वर्ग सोशल मीडिया असू दे किंवा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये तो वळत असतो. पण मला असं वाटतं की कलानगरचा जो युवा वर्ग आहे तो अशा चांगल्या कामामध्ये कार्यरत आहे आणि यामागं तुम्ही कुठेतरी ते 1978ला कुठेतरी बीज पेरणी केली होती, त्याचंच हे वटवृक्ष दिसून येतंय. आणि अनेक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला एक सांगतो, ह्या मंडळाच्या पिरियडमध्ये आमच्यामध्ये तुम्हाला वेगळे साऊंड्स तुम्हाला दिसणार नाही, भक्तिमयच वाद्य गायन दिसेल. त्याचबरोबर मांसाहारी वज्र आमचे सर्व सदस्य टोटल पहिल्या दिवसापासून शेवटच्या विसर्जनापर्यंत आमचे सर्व सदस्य लहानापासूनच्या मोठ्यापर्यंत सर्वजण मांसाहारी वज्र त्या ठिकाणी करून त्या सभामंडप परिसरामध्ये काम करण्यासाठी येतात. हे कौतुकच, या प्रत्येकाची श्रद्धा त्या महागणपतीच्या असल्या कारणाने हे घडत आलेलं. वा वा वा. म्हणजे आताच सांगितलात तुम्ही की लहान मुलांपासून म्हणजे लहानपणापासून भक्तिभाव आणि स्पिरिच्युअलिटी तुम्ही कुठेतरी त्यांच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करताय. तर त्यालाच अनुसरून माझा एक असा प्रश्न आहे, लहान मुलं आणि महिला, तर या माता भगिनी असतील किंवा लहान मुलं असतील, कलानगरच्या महागणपतीचं नातं कसं आहे? कलानगरचा गणपती 1978 साली ज्यावेळेला स्थापन झाला त्यावेळेपासून आजपर्यंत मंडळाचं नाव कसं वर होईल किंवा मंडळाच्या सगळ्या संकल्पना आमच्या एवढ्या चांगल्या आहेत. एक छोटीशी मूर्ती आम्ही तिथं कलानगरच्या एका चौकात आता स्थापन करून त्याचं छोट्या स्वरूपात मंदिर केलेलं आहे. आणि लहान मुलं जे तुम्ही आता आम्हाला विचारला, ती लहान मुलं एकत्रित येऊन रोज सकाळ संध्याकाळ त्या देवाची पूजा करतात. महिलांचा विषय झाला तर महिलांचा विषय असा आहे की आमच्या कलानगर गणेश उत्सव मंडळातील सर्व महिला गेली 10 ते 20 वर्ष झालं सपाटी वहिनींच्या ह्याच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन रोज भजन, रोज पूजा अर्चा, हे सगळं नवनवीन प्रकार आमच्या कलानगर गणेश उत्सव मंडळामध्ये तुम्हाला रोज बघायला मिळतील. माझी फक्त एक सर्वांना विनंती आहे, तुम्ही आवर्जून म्हणजे आवर्जून वेळात वेळ काढून आमच्या गणपतीला येऊन आमच्या गणपतीचं दर्शन घ्या. माझी इचलकरंजी वासियांना व महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही एक वेळ अवश्य आमच्या गणपतीच्या मंडळाला भेट द्यावी व आपलं काही मागणं असेल तर आमच्या गणपतीसमोर मागा, तुमची इच्छा नक्की पूर्ण होते. वा, खूप 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 धन्यवाद दादा की तुम्ही इतकं तळमळीनं सर्वांना बोलवताय. धन्यवाद दादा. तर कलानगरचा महागणपती हे एक जागरूक देवस्थान आहे, तर याची प्रचिती तुम्हाला नेमकं कशी आली? या बाबतीत शिवाजी दादा तुम्हाला काय वाटतं? असं आहे, येणारे जे भक्त असतात त्यांची संख्या प्रत्येक वर्षी जी वाढत गेलेली संख्या आहे भक्तांची, आणि वर्षाला आम्ही बघतो मागील वर्षी आलेले भक्त आणि चालू वर्षी आलेले भक्त यांच्यामधली संख्या आणि येणारं जे दान आहे, जे जे लोक त्या ठिकाणी गणेशाकडे मागणी करतात त्यांच्या इच्छा ज्या पूर्ण होतात त्या देणगी स्वरूपामध्ये आमच्या मंडळाला त्या दिल्या जातात. त्यावरून आमच्या लक्षात येतं की हे ठिकाण किंवा हे गणेशाचं स्थान हे जागृत झालेलं आहे. आणि ही श्रद्धा महिला वर्गामध्ये जास्त असल्यामुळं बराचसा महिला वर्ग लाखोनं गेल्या वर्षी सुद्धा महिला वर्ग आमच्या इथं भेट दिलेला आहे. आणि त्यांच्या देणगी स्वरूपात चांदी स्वरूपामध्ये येतील, काही वेगवेगळे दागिने गणपतीला अर्पण होतात वर्षामध्ये. त्यावरून आम्हाला असं जाणून येतं की हे कुठंतरी जागृत स्थान निर्माण झालेलं आहे. वा. आणि जसं भक्ती वाढत जाते तसं त्या ठिकाणचं पावित्र्य वाढत जातं. तेच कारण मुळात म्हणजे जागृत होत असतं. मग महिलांच्या येणाऱ्या संख्येवरून किंवा येणाऱ्या लोकांच्या संख्येवरून त्यांच्या श्रद्धेवरून आम्हाला असं वाटतं की आमचं हे स्थान हे जागृत झालेलं आहे. करेक्ट करेक्ट. बढिया. धन्यवाद दादा. तर यालाच एक लागून माझा प्रश्न होता की इतकं हे जागरूक देवस्थान आहे, म्हणजे की दररोज छोट्या स्वरूपातील गणपतीची पूजा कलानगरमध्ये केली जाते, तर ती नेमकं कुठे होते आणि त्याचं स्वरूप काय असतं? आता आमचं जसं म्हटलं, आमची पहिली तिसरी आम्ही पिढी आहे. त्यानंतरच्या अनेक 2 पिढी आता या ठिकाणी याला कलानगर गणेशोत्सव मंडळाला जॉईन झालेले आहेत. त्यातील जी 4थी-5वी पिढी आहे, साधारणतः 10 वर्षाच्या वयोगटापासून 20 वर्षाच्या वयोगटापर्यंतची, ती नित्यनेमानं त्या ठिकाणी आमच्या ज्या मंडळाचं स्थापना होते दरवर्षी, त्या लागतच वडा झाडाखाली ती मूर्ती आपण बसवलेली आहे. तर ही सर्व छोटे मंडळी त्या ठिकाणी नित्यनेमानं पूजा करतात. दर संकष्टी चतुर्थीला त्या ठिकाणी आरती होते आणि एक महाप्रसाद
प्रसादाचंही आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. तर ह्या म्हणजे जी श्रद्धा, म्हणजे घरातून काम करण्यासाठी निघताना सुद्धा जर त्या रोडवर गेलं तर ते नमस्कार करूनच आमचा सदस्य त्या ठिकाणी कामाला जाणार. इतकं त्या नातं त्या गणपतीशी आणि आमच्या मंडळाच्या प्रत्येक सदस्याची जोडले गेलेलं आहे. ते आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की कलानगरचा महागणपती आणि कलानगर मंडळ हे सर्वांमध्ये एक अध्यात्माचं बीज पेरण्याचं काम करतंच. पण मला असं ऐकवत होतं की तुम्ही बरेचसे सामाजिक उपक्रमही करतात. तर ती नेमकी कोणकोणती आहेत ती थोडीशी उलगडून सांगाल का? कलानगरचा महागणपतीची स्थापना जिथे आहे, जिथे गणपती बसतो, त्याच जागेवरती फार मोठ्या प्रमाणात आम्ही रक्तदान शिबिर पण घेतो. रक्तदान शिबिरला पण बराच असं म्हणजे लोकांचा ओघ असतो रक्तदान करायला सुद्धा. रक्तदानाचा कार्यक्रम होतो, गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम होतो. कलानगरच्या पाठीमागच्या शाळेमध्ये महापुरामध्ये ज्यावेळेला लोक स्थलांतरित झाली इकडे, त्यावेळेला त्यांची सेवा करण्याचं काम आमचं कलानगर युवक मंडळातला प्रत्येक कार्यकर्ता पुढे होऊन करत असतो. या सगळ्या गोष्टी कलानगरच्या माध्यमातून होत राहत असतात. कायम कोणाचं बी काय कार्यक्रम असला तर कलानगर युवक मंडळ सगळं एकत्र येऊन सगळ्या त्या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतो. हे सामाजिक उपक्रम बरेच म्हणजे आता आम्ही करतो, म्हणजे कलानगरच्या माध्यमातून करतो, बरेच उपक्रम आहेत. आता सांगायला बसलो तर मग फार लिस्ट मोठी आहे. पण आता आम्ही एक तुम्हाला 9 दिवसाचाच गणपतीतला कार्यक्रम सांगतो. कलानगर युवक मंडळाचे आता जे काय कलानगर महागणपतीचा आमचा 9 दिवसाचा जो काही कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये सकाळची जी आरती होती, संध्याकाळची आरती जी आहे ती ब्राह्मण येऊन विधिवत पूजा करून ती संध्याकाळची आरती फार अशी जोरदार राहते आरती. सकाळची आरती जी आहे ना, तर ते आम्ही अगदी LKG UKG बालवाडीची जी मुलं आहेत, ती बालवाडीच्या मुलांना पहिल्या दिवशी बोलवतो. दुसऱ्या दिवशी सफाई कामगार जे गणपतीच्या आजूबाजूची सफाई ठेवतात, त्या लोकांच्या हस्ते आम्ही त्यांची आरती करतो बाप्पाची. परत तिसऱ्या दिवशी असं ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्यांनी करोनामध्ये अतिशय चांगलं काम केलं, अशा सेविकांना सुद्धा त्या आरतीचा आम्ही बहुमान देतो. असे बरेच म्हणजे अनाथ आश्रमामधले जे वृद्ध लोक आहेत, त्यांना पण तिथं आरतीचा आम्ही सन्मान देतो. असे जे काय समाजामध्ये लोक आहेत की ज्यांना ते मान मिळाला पाहिजे, त्यांना मान देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. आणि ते सगळ्या लोकांना घेऊन आम्ही आमचा गणपतीचा कार्यक्रम आम्ही पार पाडतो. वा वा, बढिया. म्हणजे कलानगर हे ममता तर पेरत असते, पण समता सुद्धा पेरण्याचं काम कलानगर करते. 9 दिवस आम्ही वंचित असलेले जे घटक आहेत, हां. पण समाजाच्या कार्यात, सेवेत कायम सातत्यानं पुढं असतात आणि घरापासून वंचित असे दोन्ही घटकांना आम्ही त्या 9 दिवसात आम्ही त्या ठिकाणी आरतीचा मान सकाळच्या सत्रामध्ये आम्ही निश्चित देतो. त्यांचं एक विधिवत पूजा त्यांच्या हस्ते होते, आरती होते, चहापान करून त्यांना काय सहकार्य करायचं, म्हणजे वृद्धाश्रम असेल तर त्यांना आम्ही धान्य वाटप करतो. शालेय जर विद्यार्थी बोलवलं असेल तर त्यांना आम्ही शालेय साहित्य देतो. अशा पद्धतीनं आमचा सकाळचा सत्र हा कलानगर महागणपतीचा अशा पद्धतीनं आरतीपासून सुरुवात होत असते. खूप खूप धन्यवाद दादा. तर मी असं ऐकलंय की कलानगरच्या शीश महलची गावामध्ये चर्चा आहे, तर या शीश महल बाबतीत थोडंसं सविस्तर तुम्ही सांगाल का? यावर्षीचा जर कलानगर महागणपती उत्सव 2024 एक वेगळ्या रंगाढंगात या ठिकाणी आम्ही साजरा करतोय. निश्चितपणानं दरवर्षी एक वेगळं महल त्या ठिकाणी आम्ही मंदिर त्या ठिकाणी सेट उभा केला जायचा आणि त्यामध्ये विविध 9 दिवसाचे कार्यक्रम असायचे. यामध्ये काहीतरी वेगळं असावं, एक कलाकृती त्या ठिकाणी लोकांना दिसावी आणि ती मंडळाच्या प्रत्येक सदस्यानं त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन करावी. यावर्षीचं वैशिष्ट्य तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे यावर्षी प्रत्येक सदस्य त्या ठिकाणी तो इन्व्हॉल्व झालेला आहे. त्यांच्यामार्फतच त्या ठिकाणी ते काम सगळं पूर्ण होतात आलेलं आहे. ते मंडप सोडला तर बाकी सर्व वर्क, सर्व डिझाईन, सर्व लेआउट, सर्व इनोव्हेशन सर्व आमच्या मंडळाच्या सदस्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. तर प्रत्येक यावर्षीचं शीशमहलचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा सभामंडप जो असणार आहे तो 50 बाय 100चा असणार आहे आणि हाईट त्याची साधारणतः 25 ते 30 फुटाची हाईट त्या ठिकाणी असणार आहे. आणि एक बारीक रेखीव काम जे तुम्ही पाश्चात्य राजस्थानी किंवा इतर याच्यामध्ये जे रेखीव काम दिसतं ते आमच्या प्रत्येक पिलरवरती तुम्हाला दिसेल. वेगवेगळ्या कारशेड भिंतीवरती, वॉलवरती तुम्हाला त्याचं वर्क म्हणजे
ऑल ओव्हर सगळ्या भिंतींवरती वॉलवर आणि वॉल असेल, पिलरवरती. पिलर असेल, गाभारा असेल, छत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला टोटली मिरर कटिंग आपलं अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी कलावृत्ती तुम्हाला दिसेल. आणि हे सर्व कलानगरच्या मुलांनी केलेलं आहे. हो आणि हे सर्व कलानगरच्या मुलांनी केले. वा. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे शीशमहल पाहत असताना तुम्हाला रोजची वेगळी कन्सेप्ट दिसणार. दीपोत्सवच्या वेळेला तिचे त्या शीशमहलमध्ये मिररमध्ये आपण ज्यावेळी ते पाहू त्यावेळी तुम्हाला वेगळंच एक आनंद वेगळा दिसणार आहे. पुष्प महोत्सवच्या वेळेला फुलांच्या मध्ये त्यामध्ये गर्तेत अडका आमच्या सगळ्यात शीशमहल हा वेगळा तुम्हाला स्वाद आस्वाद आणि एक सुगंध वेगळा देऊन जाणार आहे. शहाळ महोत्सवच्या वेळेला एक वेगळी भक्ती देऊन जाणार आहे. असा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी क्रिएटिव्हिटी तुम्हाला निश्चितपणानं बघायला मिळेल. आणि या वर्षीचा शीशमहल म्हणजे मिरर वर्क ह्या टोटल आतमध्ये गाभाऱ्यापासूनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर कलाकृती या ठिकाणी गणेश भक्तांना निश्चित बघायला मिळेल. आणि माझं सर्वांना आव्हान आहे, जसं आमच्या ज्येष्ठ लोकांनी केलं तसं निश्चितपणानं यावर्षी आपण आवर्जून त्या गणेश भक्ताला गणेशाच्या चरणी दर्शनासाठी यायचं आणि या कलाकृती आणि विविध आमचे जे उपक्रम आहेत धार्मिक सांस्कृतिक जे कार्यक्रम होणार आहेत त्याला सुद्धा आपण आवर्जून भेट द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद प्रशांत दादा. तर ही चर्चा खूपच उत्साहपूर्वक होते आणि पालखी सोहळा एक होतोय, तर त्या कलानगरच्या पालखी सोहळ्याबाबतीत तुम्ही थोडंसं सांगा. अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी तर आम्ही तो पालखी सोहळा कार्यक्रम अरेंज केलेला असतो. तो पालखी सोहळ्याचं महत्त्व असं आहे की ती पालखी आम्ही आमचा जो पूजेचा जो गणपती आहे, चांदीचा गणपती, त्या चांदीच्या गणपतीला आम्ही पालखीमध्ये बसवतो. आणि सर्व आमच्या भागातली काय जे लोक आहेत, काही जोड्या येतात, काही नवरा बायको वगैरे सगळे येतात आणि पालखीला खांदा देतात. आणि ती पालखी आमची सुरुवात होते. सुरुवात केल्यानंतर आमची जी आजूबाजूची मंडळं वगैरे आहेत तर त्या मंडळात सुद्धा भेटी देत तिथल्या लोकांना सुद्धा पालखीला ते सुद्धा लोक त्या पालखीला खांदा देतात. अशा पद्धतीने ती नगर प्रदक्षिणा होते आमची. आणि ती प्रदक्षिणा होऊन परत पालखी आमच्या गणपतीच्या सभामंडपामध्ये येते. ते पालखीचं इतकं महत्त्व आहे की आम्ही इतकं सांगेन की आम्ही थोडासा डॉल्बी म्हणा किंवा असे साऊंड सिस्टम जे आहेत किंवा असे वाजप वगैरे आहेत असे आम्ही कर्कश आवाजामध्ये न करता एक सायलेंट अशा आवाजामध्ये ते पालखीचा उत्सव आम्ही करतो. आणि एकदम व्यवस्थित आमचं ते पालखी होतं आणि सगळ्यांचा प्रतिसाद त्याला चांगला आहे. त्या प्रतिसादापोटी आम्ही ते चांगलं करायचा अजून प्रयत्न करतो. आमच्या सभामंडपामध्ये अगदी शास्त्रीय संगीताचेच गाणी लावले जातात. इतकं भक्तिमय वातावरण असतं 9 दिवस की तिथून आम्ही हलत नाही. आम्ही तिथंच बसून असतो फक्त ते कानावर भजन कीर्तन ऐकण्यासाठी. इतकं छान असं वातावरण तिथं निर्माण होतं. अशा पद्धतीनं जर प्रत्येकजण जर असा सहभाग दिला आपल्या मंडळामध्ये, पालखी म्हणा किंवा शास्त्रीय संगीत म्हणा, तर अतिशय भक्तिमय वातावरणात गणपतीची स्थापना केल्याचा एक आनंद आपल्याला मिळतो. आणि एकदम माणूस असा पॉझिटिव्ह एनर्जेटिक असा होऊन जातो तिथे. त्या पद्धतीनं आम्ही करतोय आणि आम्हाला त्याचा आनंद भेटत राहतोय. वा वा, मस्तच. म्हणजे आता ही चर्चा करत असताना मला स्वतःलाच इतकं पॉझिटिव्ह वाटतंय किंवा ऐकणाऱ्यांनाही सर्व प्रेक्षकांना पॉझिटिव्ह वाटत असेल. कारण मला आताच कलानगरच्या महागणपतीच्या शीश महालात बसल्यासारखं वाटायला लागले कुठेतरी. तर मी सर्व गणेश भक्तांना तर आव्हान करतोच की तुम्ही न चुकता 11चे 11 दिवस कलानगरच्या महागणपतीला नक्की भेट द्या. तत्पूर्वी आपली जे कार्यक्रम पत्रिका आहे, जे 11 दिवसांची रूपरेषा आहे, तर ती रूपरेषा आपण जाणून घेऊयात. प्रशांत दादा, तुम्ही थोडंसं रूपरेषाबद्दल सांगाल का? सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो की ह्या वर्षीचा कलानगरचा महागणपती उत्सव 2024 अतिशय दिमाखामध्ये या ठिकाणी होत आहे. तर या कार्यक्रमाची पत्रिका मी आवर्जून या ठिकाणी वाचून दाखवतो जेणेकरून सर्व गणेश भक्तांना याची माहिती होईल आणि आपण आवर्जून त्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहाल ही विनंती करतो. तर कार्यक्रम पत्रिका साधारणतः रविवारी 8 सप्टेंबर रोजी ह्या ठिकाणी गणेश आगमनाला सुरुवात होईल. त्या दिवशी जे नित्यनियम पूजा अर्चा या ठिकाणी होत असते, सुक्त पठण त्या ठिकाणी होऊन प्रतिष्ठापना
अतिशय धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर सोमवार 9 सप्टेंबर 2024 सामूहिक महिला अथर्वशीष पठण. त्याचबरोबर ह्या अथर्वशीष पठणासाठी कोल्हापुराहून मेघा बांभुरीकर ह्या त्या ठिकाणी येणार आहेत. ते दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत त्याचं आयोजन केलेलं आहे अथर्वशीष पठण. त्याचबरोबर मंगळवारी 10 सप्टेंबर 2024 गौरी आवाहन, गणपती अथर्वशीष व शस्त्रवर्तन पूजा ही सायंकाळी 5 वाजता या सर्व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर गुरुवारी 12 सप्टेंबर 2024 श्री महागणपती अर्पण शाळाची महापूजा. शाळेच्या ह्याच्यामध्ये आरास आणि त्याचं सर्व गाभाऱ्यापासूनच्या ह्याच्यापर्यंतच्या गणपतीपर्यंतची ती आरास त्या ठिकाणी केलेली असेल आणि ती महागणपती अर्पण त्या दिवशी गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर शुक्रवारी 13 सप्टेंबर 2024 अष्टफलाहार महानैवेद्यम म्हणून हा आपला गणपतीचरणी आपण 8 प्रकारचे फळ त्या ठिकाणी आरास या रूपात आपण त्या ठिकाणी गणपतीला अर्पण करतो. त्याचबरोबर शनिवारी 14 सप्टेंबर रोजी सत्यनारायण पूजेचं आयोजन आहे. त्याचबरोबर गणेश मंत्राचं आणि शस्त्र ध्रुवार्पण त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचबरोबर वारकरी भजन कलानगर महिला भजनी मंडळाचंही त्या ठिकाणी आयोजन आहे सायंकाळी 5 वाजता. त्याचबरोबर अन्नकोट महाभोग महागणपतीस आम्ही दरवर्षी एक महाभोग कलानगरच्या सर्व महिलांच्या घरातून जो नैवेद्य येतो त्याचबरोबर मंडळाचाही नैवेद्य असा एक महाभोग त्या ठिकाणी श्री गणरायाला अर्पण त्या दिवशी शनिवार 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचबरोबर एक भक्तिमय ह्या सर्व कार्यक्रमाच्या महाभोगाच्या बरोबरीनेच एक भक्तिमय वातावरण, एक गणरायाला समर्पित असं भावगीतांचा कार्यक्रम पद्माकरजी कुरकुटे यांचं आयोजन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. 14 सप्टेंबर शनिवारी त्या ठिकाणी आयोजन आहे. त्याचबरोबर रविवारी 15 सप्टेंबरला गणेश याग पुरोहित श्री संतोष कुलकर्णी गुरुजी यांचं 2 ते 5 यामध्ये गणेश यागचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दिव्य शस्त्र दीपोत्सव सोहळा अतिशय बाहेरील बाजूस आतील बाजूस गाभारा आणि गणपतीचा गाभारा असा सभामंडप हा अतिशय झळाळून जाणारा हा दीपोत्सव, नेत्रदीपक असा दीपोत्सव त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे. आणि ह्यावर्षी शीश महल असल्याकारणानं ह्याची पाहण्यासाठी अतिशय वेगळं एक नेत्रदीपक आणि एक अवर्णी वेगळी असणार आहे. तर ते आवर्जून आपण ह्या दीपशस्त्र दीपोत्सव सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती. त्याचबरोबर ह्या जोडीनं ह्या दीपोत्सवाला आपण स्वराभिषेक ही या ठिकाणी मुंबईचे जे विश्वजितजी बोरवणकर म्हणून आहेत त्यांचं एक उत्कृष्ट गायक आणि वाद्यवादक आहेत, त्यांचं ह्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. तर ह्या ठिकाणी शीश महल, दीपोत्सव आणि हे भक्तिमय वाद्य याचा त्रिवेणी संगम निश्चितपणे आपण पाहायला यावं ही विनंती. त्याचबरोबर सोमवार 16 सप्टेंबर रोजी महागणपती उत्सव मूर्ती जी आहे त्याचा पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये नगर कलानगर बनगरमाळ 3 बत्ती परिसर करून परत मंडपामध्ये याचं पालखीचं आयोजन केलेलं आहे. पुष्प महोत्सव म्हणून त्या दिवशी सायंकाळी 6 पासून बघायला आपल्याला मिळेल. जसं की या कलानगरच्या महिलाने जसं नात्याला नातं आमचा आता जोडत गेलेला आहे, गुंफलेला आहे, तसंच आम्ही विविध फुलांचे आरास एक माळ आम्ही त्या गुंफून हे सर्व महिला दिवस रात्र एक दिवस आदल्या दिवशी हे सर्व कष्ट करून त्या माळा तयार केलेल्या असतात. त्याची आरास आम्ही त्या गणपतीच्या सभामंडपामध्ये गाभाऱ्यामध्ये त्याचं अतिशय सुंदररित्या त्या पुष्प महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत एक सुंदर आरास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याला जोड म्हणून महामंगल आरती महाआरती त्या ठिकाणी आयोजन असते. आणि प्रत्येक दिवशीचं आरतीचं नियोजन हे पारंपरिक वाद्य असेल, टाळ असेल, तुतारे असेल आणि तोंडी असे आरतीचं आयोजन त्या ठिकाणी केले जातं. गणपतीशी एक वाद्यवंदना म्हणून मानवंदना म्हणून केसरी ढोलचं ताशा पथकाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय सुंदर असं सादरीकरण या केसरी ढोल पथकाचं त्या ठिकाणी होत असतं. याही वर्षी त्याचं सुंदर आयोजन मंडळाने केलेलं आहे. आणि मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी महागणपतीची उत्तरांग पूजा आणि विसर्जन मिरवणूक आणि सर्व आमच्या कलानगर परिसरातील आमच्या मंडळातील सर्व ज्येष्ठ सदस्य, मंडळ सदस्य तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी पारंपरिक वाद्याने आम्ही पंचगंगा नदीमध्ये श्री गणरायाचं विसर्जन करून त्या ठिकाणी परत प्रसाद घेऊन आमची याची सर्व कार्यक्रमाची या सांगता होत असते. तर या सर्व कार्यक्रमासाठी आपण आवर्जून
सर्व गणेश भक्ताने उपस्थित राहावं ही नम्र विनंती. खूप खूप धन्यवाद दादा. तुम्ही 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या 11ही दिवसाचा आढावा तुम्ही इथं आता घेतलात. या ठिकाणी आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ह्या वर्षीचा कलानगर महागणपती उत्सव 2024चं कार्यक्रम पत्रिका आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध करतोय. तर 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर नेमकं कोणत्या दिवशी काय काय होणार हे सर्व आत्ताच तुम्ही पाहिलात. आता स्क्रीनवरती ही कार्यक्रम पत्रिका दिसत असेलच, याचा नक्की स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला कोणत्या दिवशी वेळ असेल किंवा दररोज तुम्ही आलात तर उत्तमच आहे. कलानगरचा महागणपती उत्सव 2024, व्यवस्थापक कलानगर गणेशोत्सव मंडळ इचलकरंजी. नमन बाप्पाला, नमन कलानगरच्या महागणपतीला. बोला गणपती बाप्पा मोरया.